आषाढी एकादशी निमित्त नांदेडमध्ये युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं 3 दिवसीय चित्रसाधना प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील नाना नानी पार्क येथील सुधाकरराव डोईफोडे सभागृहात हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे यांनी याचं आयोजन केलंय। महाराष्ट्रातील समृद्ध संत परंपरा आणि संत सावता महाराजांचं जीवन कार्य या राज्यातील नामवंत कलाकारांनी चित्रांच्या माध्यमातून अप्रतिमरित्या साकारलंय। हे भव्य प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होतीये। प्रतिष्ठानच्या वतीने नांदेडमध्ये 3 दिवस 23, 24 आणि 25 जुलै या दिवशी चित्रसाधना हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। डॉक्टर विठ्ठल पावडे यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये संत सावतामाळी हा विषय आपण दिलेला आहे। संत सावतामाळी चित्रनिर्मिती या प्रकारे महाराष्ट्रातले नामवंत 14 ते 15 चित्रकार या ठिकाणी आपली कला प्रदर्शित करत आहेत आणि लाईव्ह पेंटिंग बघण्याचा एक नवा उपक्रम आपण नांदेडमध्ये आयोजित केला आहे आणि त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी आणि नांदेडच्या नागरिकांनी या 2 दिवसामध्ये घेतलेला आहे। आणि त्यासोबतच या चित्रांचं प्रदर्शन आषाढी महोत्सव 2026 जो 25 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजता डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये या ठिकाणी पार पडतो आहे। त्या ठिकाणी या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात येईल आणि या चित्रांच्या प्रदर्शनासोबतच रंग आषाढीचा या चित्रांच्या प्रदर्शनासोबतच आषाढी महोत्सवाच्या निमित्त अभंगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या ख्यातकीर्त गायिका कार्तिकी गायकवाड आणि त्यांचे बंधू यांचा अभंगांचा अतिशय मोठा उपक्रम कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तमाम नांदेडकरांना आणि नांदेडच्या पंचक्रोशीतील लोकांना आवाहन करतो आहोत, उद्याचा दिवस हे चित्र प्रदर्शन नाना नानी पार्क येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। लाईव्ह पेंटिंगचा आपण आस्वाद या ठिकाणी घेतो आहोत आणि हे संपूर्ण चित्र कार्यक्रमाच्या दिवशी अर्थात 25 जुलै या दिवशी सायंकाळी आपल्याला डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये कार्यक्रमाच्या स्थळी पाहायला आपल्याला मिळतील। हे चित्र प्रदर्शनही आपण त्या ठिकाणी पाहावं आणि कार्यक्रमाचा अर्थात अभंगांचा कार्तिकी गायकवाड यांच्या कार्यक्रमाचा आस्वादही आपण घ्यावा असं आपल्या सर्वांना डॉक्टर विठ्ठल पावडे यांच्या वतीने आम्ही आवाहन करतो आहोत। मी सृजन भांडे आणि आम्ही सायन्स कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत तिघी आणि इथे म्हणजे असं येऊन वाटतं की प्रत्येकाची थीम जरी एक असली तरी प्रत्येकाच्या डोक्याने जे वेगवेगळे त्यांची क्रिएटिव्हिटी दिसून येते। आर्टिस्ट म्हणजे असं असतो ना की जे आपल्याला वाटतं ते प्रत्यक्षात उतरवणार। तर मग म्हणजे प्रत्येकाचे जे वेगवेगळे हे असतात थॉट्स ते जे येतात स्केचेस वर ह्याच्यावर त्याच्यावर, तर मग हे किती एकच गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं मांडू शकतो हे खूप चांगल्या प्रकारे खूप असं क्रिएटिव्हली दिसते। हा म्हणजे ह्याच्या आधी पाहिलेले आहेत मी भरपूर, पण इथे असं झालं आणि पुन्हा पुन्हा हा भाव असा अशी सगळ्यांची इच्छा म्हणजे आम्हालाही प्रेक्षकांना हे बघता येईल। यावर्षी आम्ही वारकरी संप्रदायाच्या प्रचाराच्या निमित्ताने वारकरी दिनदर्शिकाचे काम सुरू केले आहे। तर यावर्षी ते आम्ही संत नामदेव महाराजांचं दिनदर्शिका काढल्या होत्या, चित्रमय दिनदर्शिका असणार आहे। तर यावर्षी आषाढी महोत्सवाचा एक भाग म्हणून आम्ही 3 दिवसाचं विठ्ठल दर्शन अंतर्गत विठ्ठल दर्शन उपक्रमाअंतर्गत संत सावता महाराजांचा विषय घेतलेला आहे आणि नांदेडचेच भूमिपुत्र परंतु नागपूर, मुंबई, पुणे, भारतभर जे आपल्या चित्रकलेच्या निमित्तानं वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत तर त्यांना आम्ही सगळ्यांना इथे नांदेडला आमंत्रित केलं आणि 3 दिवसाचं एक शिबिर यांचं आयोजित केलं आहे। या शिबिरामध्ये संत सावता महाराजांच्या विविध आयुष्यातील प्रसंगावर हे सगळे नामवंत चित्रकार चित्र काढत आहेत आणि शहरातील आम्ही सर्व विद्यार्थी असतील किंवा चित्रप्रेमी असतील त्यांना आम्ही आमंत्रित केलं आहे की त्यांनी इथे येऊन लाईव्ह हे पेंटिंग शिबिरामध्ये पाहणी करावी आणि अभ्यास करावा। आणि ह्या चित्राचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्याचा होणारा जो आषाढी महोत्सव आहे, आषाढी महोत्सवामध्ये या चित्रांचं प्रदर्शन असणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच्या दिनदर्शिकेमध्ये या चित्रांचं हे असणार नोंद असणार आहे।